नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बहुसंख्य हिंदू बहुल असलेल्या या देशात हिंदूंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घुसखोरी, गोहत्या, धर्मांतर, लव जिहाद, हलाल जिहाद, वक्फ जिहाद अशा समस्या वाढत आहेत. देहलीतील स्फोट घडवणाऱ्या उच्च शिक्षित जिहाद्यांची क्रूरता पाहता ही स्थिती हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. या सर्वांवर हिंदू राष्ट्र हेच उत्तर असून ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याचप्रमाणे धर्माधिष्ठित कल्याणकारी हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी रविवार 1 मार्च या दिवशी सायंकाळी 5:30 वाजता हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या हुतात्मा स्मारक इथं हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी हिंदुत्वाची बुलंद तोफ भाग्यनगर इथले श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे, तसेच हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट हे मान्यवर उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे आदित्य शास्त्री यांनी दिली. ते चांदी कारखानदार असोसिएशनच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आदित्य शास्त्री पुढे म्हणाले, सभेच्या निमित्ताने शहरासह आजूबाजूच्या 100हून अधिक गावांमध्ये प्रसार चालू असून गेले विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. हस्तपत्रके, फलकलेखन, रिक्षा, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रचार चालू आहे. या सभेच्या निमित्ताने विविध लोकप्रतिनिधी यांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. या प्रसंगी दिनकर ससे म्हणाले, सभेच्या प्रसारासाठी व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होत असून सभेसाठी मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित राहणार आहेत. स्वाती खाडे म्हणाल्या, सध्या महिला युवती यांच्यावर विविध मार्गाने अत्याचार होत आहेत. त्याला तोंड देण्यासाठी युवतींनी शारीरिक, मानसिक आणि आत्मबळाच्या स्तरावरही सक्षम व्हायला हवे. त्यांचे मार्गदर्शन या सभेच्या माध्यमातून केले जाणार आहे. यावेळी सुनील घनवट म्हणाले, हिंदू राष्ट्र जागृती सभा हिंदू तसेच हिंदू धर्मावर होणारे राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक आघातांच्या विषयी जागरूकता निर्माण करत आहेत. या सभा धर्म आणि राष्ट्राच्या प्रती प्रेम वृद्धिंगत करतात. धर्म आणि राष्ट्र यांच्या प्रती आपले कर्तव्य पार पाडण्याची अमूल्य संधी या सभेच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी जनसामान्य हिंदू, हिंदू संघटना आणि विविध संप्रदाय यांना एकत्रित करणे हा हिंदू राष्ट्र जागृती सभांचा उद्देश आहे. आजपर्यंत हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देशभरात 2282हून अधिक जाहीर सभा आयोजित केल्या आहेत. या सर्व सभांसाठी एकूण 22,49,211 पेक्षा अधिक हिंदू उपस्थित राहिले आहेत. तरी हिंदुत्वाचा झंझावात निर्माण करणाऱ्या या सभेसाठी 1 मार्चला हुतात्मा स्मारक हुपरी येथे हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. शनिवार दिनांक 28 फेब्रुवारीला हुपरी येथील जवाहर चौपाटी येथून सकाळी 9:30 वाजता वाहन फेरी काढण्यात येणार आहे. वाळवेकर नगर, छत्रपती शिवाजी नगर, महावीर नगर, चिटणीस चौक मार्गे शिवमूर्ती, माळभाग येथे फेरीची सांगता होईल. त्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे हातकणंगले तालुका संयोजक श्री नितीन काकडे, चांदी कारखानदार असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री दिनकर ससे, अखिल भारत हिंदू महासभेचे उपाध्यक्ष श्री रमेश भोरे आणि संजय पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री दौलत पाटील, विक्रम सावंत, भाजपचे मंडल प्रमुख सुभाष गोटखिंडे, विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री निळकंठ माने उपस्थित होते. हुपरीहून शिवसिद्ध न्यूजसाठी राजकुमार शिंदे. विजय चौगले कार्यकारी अभियंता पदावर नियुक्त. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवले यश. सरवडे वाकरे तालुका राधानगरी गावचे सुपुत्र व राज्य महावितरणचे सहाय्यक अभियंता
विजय शिवाजी चौगले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कार्यकारी अभियंता पदाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांची शासनाच्या सार्वजनिक महाराष्ट्र बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता विद्युतपदी नियुक्ती झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. विजय चौगले यांचे मूळ गाव वाकरे असून त्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले. त्यानंतर शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथून त्यांनी इलेक्ट्रिक शाखेतून डिप्लोमाची पदवी घेतली. पुढे संजीवन कॉलेज पन्हाळा येथून 2015 साली त्यांनी इलेक्ट्रिकमध्ये आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. हैदराबाद येथून गेट परीक्षेची तयारी करत असतानाच त्यांची 2016 साली महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता या पदावर नियुक्ती झाली. त्यांची पहिली पोस्टिंग देवगड तालुक्यात तळे बाजार येथे झाली. सुमारे 7 वर्ष त्यांनी देवगड येथे सेक्शन ऑफिसर म्हणून खूप चांगली कामगिरी केली. सध्या ते राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे कार्यरत आहेत. यापूर्वी देखील त्यांनी महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता या पदासाठी प्रयत्न केले होते, पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. पण त्यांनी जिद्द न सोडता अभ्यासात सातत्य ठेवले. नुकतीच त्यांची महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम शासनाच्या विभागात कार्यकारी अभियंता विद्युत या पदावर नियुक्ती झाली आहे.